नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 24 नोव्हेंबर 2025 ते 30 नोव्हेंबर 2025 साप्ताहिक राशी भविष्य. तूळ राशी. या आठवड्यात आपल्या मनाला काही जुन्या मित्रांना भेटावेसे वाटेल, ज्यामुळे आपल्या कामात व्यत्यय येऊ शकतो. आपल्या मर्यादा लक्षात घेऊन कोणतीही योजना आखा. विद्यार्थ्यांना कमी मेहनतीनंतर उत्तम परिणाम या आठवड्यात मिळू शकतात. या काळात तुम्ही जीही परीक्षा द्याल त्यात उत्तम अंक प्राप्त होऊ शकतील. जे लोक आपल्या घरापासून दूर राहतात ते कुटुंबाशी संवाद साधू शकतात. या आठवड्यात आपणास धनहानी होण्याची शक्यता आहे, म्हणून प्रत्येक प्रकारच्या व्यवहारासंबंधित स्वतःला जास्त सतर्क ठेवा. असे केल्याने आपण आपल्या प्रतिकूल परिस्थितीत आपल्या बाजूने करू शकाल. पार्टी देण्याचा विचार करत असाल तर आपल्या मित्रांना बोलवा, जे तुमचा उत्साह वाढवतील. या सप्ताहात तुम्ही काहीही खास न करता सहजरित्या आपल्या कुटुंबातील लोकांचे लक्ष आपल्याकडे आकर्षित करण्यात यशस्वी राहाल. वृश्चिक राशी. या सप्ताहात तुम्ही घरगुती खरेदी करण्यासाठी बाहेर जाऊ शकता. गरजेच्या नसलेल्या गोष्टीवर अधिक खर्च करून तुम्ही आर्थिक समस्या उत्पन्न करू शकता. यामुळे कुटुंबातही तुमचा सन्मान आणि प्रतिष्ठेवर प्रभाव पडेल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ सामान्यपेक्षा चांगला असेल. या आठवड्यात तुम्हाला जवळच्या व्यक्तीच्या माध्यमातून तुमच्या इच्छेनुसार प्रवेश मिळण्याची चांगली बातमी मिळू शकेल. कठोर परिश्रम केल्याने अशक्य देखील शक्य होते, म्हणून हे समजून घ्या. आपले प्रयत्न योग्य दिशेने सुरू करत राहा. सप्ताहाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुमचे आरोग्य चांगले राहील. जर तुम्ही आपल्या घराने जोडलेली काही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर हा सप्ताह तुमच्यासाठी चांगला राहण्याची अपेक्षा आहे. ही गुंतवणूक तुमच्यासाठी फायदेशीर असेल. सोबतच आपल्या घरातील कुठला हिस्सा भाड्यानेही देऊ शकता आणि धन प्राप्त करू शकता. धनु राशी. कुठल्याही खास व्यक्तीला मनातील गोष्ट सांगणे या सप्ताहात तुमच्यासाठी प्रतिकूल सिद्ध होऊ शकते. कारण शक्यता आहे की ती व्यक्ती तुमच्या गोष्टी चुकीच्या पद्धतीने घेईल. यामुळे तुमच्या प्रतिमेचे नुकसान होण्याची शक्यता वाढेल. जर पूर्वी तुम्हाला आपल्या करिअरमध्ये काही निराशा हातात आली होती तर या सप्ताहात तुम्हाला चांगली बातमी मिळेल. तुमचा व्यवसाय सकारात्मक दिशेकडे अधिक लागेल. यामुळे तुम्हालाही आपल्या मानसिक तणावापासून मुक्ती मिळू शकेल. सकाळी योग आणि व्यायाम तुम्हाला इच्छा असूनही तुम्ही करू शकत नव्हता, ते तुम्ही रात्रीच्या वेळी आपला काही वेळ देऊन करण्याचा विचार कराल. ऑफिसचे काम पूर्ण करून वेळ काढण्याची आवश्यकता असेल. घराच्या बाहेर थोडे चालून आपला व्यायाम करू शकता. जवळचे मित्र आणि व्यक्तीपासून दूर राहण्याची आवश्यकता आहे, कारण ते आपल्याकडून वारंवार कर्ज मागू शकतात. हा सप्ताह कुटुंबाच्या बाबतीत आनंदाने भरलेला राहील, कारण तुमच्या घरातील बरेच सदस्य तुम्हाला आनंद देण्याचा प्रयत्न करतील. यामुळे तुम्ही त्यांचे प्रयत्न पाहू शकता आणि घरातील वातावरणाला अनुकूल करण्याचा प्रयत्न करताना दिसाल. मकर राशी. या सप्ताहात तुम्ही काही गरजू योजना कार्यान्वित करू शकता. यामुळे ताजा आर्थिक नफा मिळेल. आपले धन संचय करण्यात मदत मिळेल आणि तुम्ही आपल्या धनाला आपल्या भविष्यासाठी बँक बॅलन्सच्या रूपात ठेवू शकता. आपल्या मित्रांसोबत गरजेपेक्षा जास्त वेळ घालवण्यात या सप्ताहात तुमचे महत्त्वाचे कौटुंबिक काम सुटू शकते. यामुळे घरातील सदस्याकडून बोलणेही बसू शकतात.
नोकरीमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. यासाठी तुम्हाला सुरुवातीपासून आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आपले संबंध उत्तम ठेवावे लागतील. विद्यार्थ्यांनी या सप्ताहात काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. या सप्ताहात तुम्हाला आपल्या उत्तम आरोग्याचा लाभ घेण्यासाठी आपल्या ऊर्जेचा सकारात्मक वापर करू शकता. या ऊर्जेचा चुकीच्या दिशेने वापर करून तुम्ही तुमच्या वेळेला बर्बाद करू नये, हेच तुमच्यासाठी चांगले राहील. कुंभ राशी, या आठवड्यात जेव्हा तुम्हाला सर्वात जास्त गरज असेल तेव्हा एखादा मित्र तुमचा विश्वासघात करू शकेल. म्हणून कोणत्याही गरजेसाठी इतरांवर अवलंबून राहणे टाळा अथवा तुम्ही संकटात येऊ शकता. या सप्ताहात आपण इतके घाईत असाल की आपले आवडते काम करणेही विसरू नका. सर्व कामे पूर्ण झाल्याने समाधानी होईपर्यंत वरिष्ठ अधिकाऱ्यांना आपली कागदपत्रे देण्यास टाळा. या सप्ताहात विद्यार्थ्यांना चांगले फळ मिळण्याची शक्यता राहील. आरोग्याच्या दृष्टीने या काळात तुम्ही प्राणायाम करून आपल्या बऱ्याच समस्या दूर करू शकता आणि आपल्यात ऊर्जा टिकवून ठेवू शकता. या सप्ताहात आपली ऊर्जा बऱ्याच कामावर लागण्याच्या ऐवजी फक्त त्याच कामात लावा जे गरजेचे आहे. या सप्ताहात तुम्ही तुमच्या कमाईमध्ये वृद्धी करून उत्तम पैसा कमवाल, परंतु या वेळात तुमच्या खर्चात वाढ तुमच्या धनबचतीला अधिक कठीण बनवेल. अशात आपल्या हातावर नियंत्रण ठेवा. मीन राशी, या सप्ताहात तुम्हाला लाभ मिळेल. सोबतच तुम्ही यामुळे आपल्या भविष्याला सुरक्षित करू शकाल. या आठवड्यात घरातील कामे आपला बराच वेळ खातील, म्हणून चांगला वेळ वापरण्याची योजना आपल्यासाठी एकमेव पर्याय असेल आणि तुम्ही घरगुती कामामुळे त्वरित कंटाळले जाऊ शकता. तुमच्या स्वभावात या सप्ताहात आळशीपणा होईल, यामुळे तुम्ही विपरीत परिस्थितीचे आकलन करण्यात असमर्थ असाल. या काळात तुम्ही इच्छा नसताना आपल्या विरोधीवर दुर्लक्ष करू शकता, ज्याचा लाभ घेऊन तुमचे शत्रू कार्यस्थळी तुमच्या विरुद्ध काही मोठी योजना बनवू शकतात. विद्यार्थ्यांना हा सप्ताह शिक्षणाच्या क्षेत्रात बऱ्याच संधींपासून वंचित करू शकतो. आपल्या भावनांवर काबू ठेवण्याचा प्रयत्न करा. या सप्ताहात डोळ्याने जोडलेल्या काही समस्या त्रास देऊ शकतात, म्हणून धुळीच्या ठिकाणी जाणे टाळा. पूर्वी तुमच्याद्वारे केलेल्या प्रत्येक प्रकारच्या प्रॉपर्टीने जोडलेली देवाणघेवाण या सप्ताहात पूर्ण होण्याची शक्यता आहे. यामुळे तुम्हाला लाभ मिळेल. सोबतच तुम्ही आपल्या भविष्याला सुरक्षित करू शकाल. धन्यवाद. असेच साप्ताहिक राशी भविष्य ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.